आज आपण बघूयात झटपट होणारी प्रॉन्स करी, जी म्हणजे अगदी 15 ते 20 मिनिटाच्या आत तयार होऊन गरम गरम सर्व करायला रेडी असते। तर आपण साहित्य बघूया प्रॉन्स करी करता। सगळ्यात प्रथम प्रॉन्स लागणार आहे, मालवणी मसाला, तांदूळाचं पीठ, नारळाचं दूध जे मी विकत आणलं आहे, तुम्ही घरी केलेलं हे वापरू शकता। त्यानंतर तेल, लसूण, आलं आणि हिरव्या मिरचीची पेस्ट, त्याच्यानंतर कांदा चिरलेला आहे मी इथे। त्यानंतर आपण वापरणार आहोत बारीक चिरलेला टोमॅटो, कापून घेतलेल्या हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, कोकम आगळ आणि अर्थातच चवीप्रमाणे मीठ आणि आपल्याला बाकीचे रेग्युलर मसाले लागतात, ते म्हणजे तिखट, हळद आणि इत्यादी मसाले। चला मग सुरुवात करूया या झटपट होणाऱ्या रेसिपीला। आता मी सगळ्यात पहिले इथे प्रॉन्स सॉटे करून घेते आहे। प्रॉन्स मी आधी लिंबाचा रस आणि आलं लसूणच्या पेस्ट मध्ये मॅरिनेट केले होते। अगदी जस्ट 1 ते 2 मिनिटं त्याला सॉटे करायचं आहे, कारण प्रॉन्स पटकन शिजतात, त्यामुळे जास्त वेळ ठेवू नका, नाही तर रबरी होतील प्रॉन्स। आता 1 ते 2 मिनिटं झाले आणि आपले प्रॉन्स चांगले कलर चेंज केला आहे, पूर्ण छान सॉटे पण झालेले आहे। या पॉइंटला मी प्रॉन्स काढून घेतले। आता आपण सुक्या मिरच्या टाकून घेऊया। सुक्या मिरच्या दिसतात पण खूप छान आणि फ्लेवर पण खूप छान येतो। सुक्या मिरच्या जरा सॉटे करून घेतल्या की मग आपण कढीपत्ता ऍड करणार आहे याच्यामध्ये। आता या पॉइंटला आपण कढीपत्ता ऍड करू। छान भरपूरसा कढीपत्ता घालायचा आहे, खूप छान फ्लेवर येते याला। आता इथे आलं लसूणची आपण पेस्ट ऍड करू। साधारणतः 1 ते 1.5 चमचा मी इथे आलं लसूणची पेस्ट ऍड केलेली आहे। आता ही मी छान परतवून घेते। आलं लसूण झालंय परतवून, इथे एक त्याचा आलं लसूणचा जो कच्चा फ्लेवर असतो ना, तो चालला गेलाय। आता इथे कोथिंबीर आणि हिरवी मिरचीची जी पेस्ट आहे ती 1 चमचा पेस्ट मी ऍड केलेली आहे। छान हलवून घेते त्याला। कोथिंबीर हिरवी मिरची थोडीशी सुद्धा परतवली तरी चालणार आहे, पण खूप छान फ्लेवर येतो त्यानी रेसिपीला, त्यामुळे जरूर ऍड करा। कांदा ऍड करूया। कांदा जरा भरपूरच घाला, या रेसिपीला खूप छान लागतो कांदा। जरा परतवून घ्या कांदा आणि त्याला झाकण ठेवून होऊ द्या। कांदा आता आपला होत आलेला आहे छान। आता आपण या पॉइंटला याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया। आता इथे आपण तांदळाचं पीठ 1 ते 1.5 चमचा आपण ऍड करणार आहे, कारण आपण यातनं नारळाचं दूध जे ऍड करतो ते फुटू शकतं, म्हणून थोडं याला तांदळाचं पीठ टाका, म्हणजे नारळाचं दूध फुटणार नाही यात। आता यात नारळाचं दूध टाकून घेऊया। याने एक क्रीमी आणि खूप रिच असं टेक्स्चर येईल आपल्या ग्रेव्हीला आणि एक स्वीटनेस पण येईल। आता आपण हे 2 ग्लास आहे ना, ह्या ग्लासनी 2 ग्लास नारळाचं दूध टाकलेलं आहे। या स्पूननी ना मी 3 ते 4 स्पून कोकम आगळ टाकून घेते। कोकम आगळ ही छान एक आंबटशी टेस्ट येते फिशला, आणि याच्याशिवाय फिश अधुरी आहे। उकळ आलेली आहे ग्रेव्हीला। आता या पॉइंटला मी ह्याच्यामध्ये प्रॉन्स जे आपण मगाशी ठेवले होते ना सॉटे करून, ते ऍड करते। त्याच्यासोबत जे मॅरिनेशनचं पाणी सुटलं होतं ते सुद्धा मी यात ऍड करते आणि छान झाकण ठेवून वाफ काढेल। पण आता या पॉइंटला आपण मीठ अजून ऍड करायचं विसरलेलो आहोत, त्यामुळे मीठ मी टाकते।
सगळ्यात शेवटी मीठ टाका, म्हणजे आपल्याला अंदाज येतो साधारणतः ग्रेव्ही आणि आपली फिश किती आहे त्यानुसार चवीनुसार मीठ टाका, तुमच्याकडे कसं खातात त्याप्रमाणे. आता आपण झाकण ठेवूयात आणि एक छान वाफ काढून घेऊया कढीला. काय मस्त उकळ आली आहे. ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी बघा, मस्त थिक आणि मिळून आलेली आहे. आपण त्याच्यामध्ये ते तांदळाचं पीठ टाकलं ना, त्यामुळे अशी फुटली नाही. नारळाचं दूध असूनही ग्रेव्ही. आणि आपले प्रॉन्स आता एकदम छान शिजले. प्रॉन्स शिजायला अजिबात वेळ नाही लागत, पटापट शिजतात ते. आता आपण थोड्या ग्रीन चिलीज टाकूया, त्याने एक छान फ्लेवर येतो. वरनं ग्रीन चिली ॲड केल्या की. हा माझा पर्सनल चॉईस आहे, तुम्ही तुमच्या पर्सनल चॉईसप्रमाणे टाकू शकता. कमी तिखट खाता तर नका टाकू. आणि छान कोथिंबीर घालून एकदा हलवून घेऊया. कोथिंबीरीने खूप छान फ्लेवर येतो त्याला. काय मस्त कलरफुल डिश दिसते बघा. जे पण कोणी पाहुणे येतील ना तुमच्याकडे, तुम्ही ही जर डिश बनवली तर खूपच इम्प्रेस होतील. त्यामुळे तुम्ही ही डिश जरूर एकदा बनवा आणि कमेंट सेक्शनमध्ये कळवा तुमच्या घरी ही डिश आवडली का, कशी वाटली आजची रेसिपी त्यांना. तुमच्याकडचे पाहुणे आले होते तर तेव्हा तुम्ही सर्व केली का ही डिश. आता मी प्लेटिंग करते. मी ही जी प्रॉन्स करी आहे ती आमच्याकडे ना राईससोबत खूप आवडते, त्यामुळे मी ही राईससोबत सर्व करते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तांदळाची भाकरी, ज्वारी किंवा बाजरीची भाकरी, जी पण भाकरी तुमच्याकडे आवडते ना त्याच्यासोबत सर्व करा. ही टिपिकल कोकणी डिश आहे. आमच्याकडे ही पोह्याचे मिरगुंड, त्याच्यानंतर कुरडया यासोबत आवडते, त्यामुळे मी साईडला कुरडया आणि मिरगुंडसुद्धा सर्व केलेले आहेत. एक क्रंची क्रिस्पी फ्लेवर आणि छान गरम गरम वाफळलेला भात, त्यासोबत सॅलड. अशी अप्रतिम अशी रेसिपी आहे आजची. सो यम्मी इट इज लुकिंग. प्लीज डू ट्राय दिस रेसिपी ॲट युअर होम. घरी ट्राय करा आणि कळवा मला कमेंट सेक्शनमध्ये ही रेसिपी तुमच्याकडे सगळ्यांना आवडली का.